चला तर मंडळी, आज मी तुम्हाला माझी खिम्याची रेसिपी शेअर करतो. तर कशी बनवतात चला बघूया. एक दोन. तर सगळ्यात लागणारी पहिलीच गोष्ट म्हणजे कांदा खिम्यासाठी. जर तुमचं चिकन 1 किलो असेल तर 1 किलो कांदा घ्या आणि त्याला बारीक पूर्ण अशा पद्धतीने कापून घ्या. नसेल कांदा तर होईल वांदा. आपण आपल्या खिम्यासाठी कांदा कापून घेतला आहे. अजून थोडा कांदा कापून घेऊ आणि मग फोडणी सुरुवात करू. स्टार्ट. तर मंडळी, तुम्हाला कांदा कापलेला आवडला असेल तर नक्कीच मला ऑर्डर द्या. माझा नंबर आहे 75 नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. नंबर समजला नसेल तर आम्हाला कमेंट करा. नंबर मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, 7576 पुन्हा आहे. फोडणीला तेल टाकलाय. तेल नंतर आपण आपला कांदा टाकू, फोडणी देतो. कांदा मिक्स करून घेऊ, ज्याने तो फ्राय होईल. ऑइल मध्ये कांदा टाकलाय. हो, तुम्ही ऐका. तर मित्र हो, आपण आपल्यासाठी आपल्या किमीसाठी आपण टॅमॅटो घेतले. टॅमॅटो कट करून घेऊ छोटे छोटे मध्ये आणि त्याला आपण फ्रायला टाकू. तर चला टॅमॅटो कापू बारीक बारीक पीसेस मध्ये. आपला कांदा आणि टॅमॅटो मिक्स करून घेऊ, थोडंसं त्याला फ्राय करू आणि मग ह्याच्यामध्ये आपण आला लसूण पेस्ट टाकू. काही लोक आला लसूण पेस्ट पहिले टाकतात फोडणीला, पण आम्ही अशी काटून टाकली जेव्हा कांदा आणि टोमॅटो फोडून होईल तेव्हा. आपण आपले घरचेच टाकतो, कारण की बाहेरची आहे तिला चव नाही तेवढी, म्हणून घरी आपण बनवतो. आला घ्यायचा, लसूण घ्यायचा आणि त्याला मिक्सरला लावायचं, थोडस पाणी टाकून झाली रेडी. आपण ह्याच्यामध्ये मसाले काढणार आहोत. हळद घेतले 3 चम्मच, चिकन मसाला घेतलाय 6 चम्मच, बेडगी तिखट घेतलाय 6 चम्मच, गरम मसाला घेतलाय 7 चम्मच, पूर्ण तिखट घेतलाय, जो तिखट असतो तो घेतलाय 6 चम्मच, कांदा लसूण कांदा लसूण चटणी आहे ती आपण घेतले 6 चम्मच. त्याच्यामध्ये पाणी टाकू, कारण की मसाले खाली लागायला नको. खिम्यामध्ये आता फायनली आपण चिकन खिमा टाकू. थोडस मीठ टाकू, थोडस म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ लागेल तेवढं पण मीठ टाकू. फायनली आपला खिमा रेडी झालेला आहे. आता टेस्ट करू.